जिम वगैरे शेती ते सर्व कामे आवरून निघालो. मोठी गाडी घेणार होतो, पण 2 चाकी गाडीनं मजा वेगळीच आहे. मग काय निघालो ऑफिसला. बारीक पाऊस चालू होता आणि थोडं जरा व्हिडिओमध्ये जरा गाणं म्हणत व्हिडिओ तयार केलं. त्यानंतर पुढे गेल्यानंतर मोठं आंब्याचं झाड, भरपूर आंबे लागतात. मी जाता येताना बघतो त्या सीझनमध्ये. साईडला पाण्यात गाडी घालणार होतो, पण काय करणार, पाणी अंगावर उडते ना, नाही घातले. तसंच गेलं पुढे गेल्यानंतर वन विभागाचे जंगल आहे साईडनं. बारीक पाऊस चालू होता. निसर्गाचा आनंद घेत निवांत चाललो. आज मला जायचं दुसऱ्या गावीला, ऑफिसमधून दुसरं काम आलं होतं. मग जाताना चिंचणी देवाची येताना बैल दिसली. JCBवाला काही रस्ता देईना, कसं तर त्या साईडनं गाडी काढलो. पुढे गेल्यानंतर अतिशय चांगलं मंदिर आहे, ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला. तेव्हा मी व्हिडिओ आणेन. मग ऑफिसवर कामावरून मला दुसरं काम लागलं. त्यानंतर मी चाललो. 20 किलोमीटर गाव आहे. त्या गावाला जाताना मला इतकं भारी वाटलं की साईडला डोंगर, अकॅडमी, शाळा, भारी वाटलं. ह्या डोंगराला गिरलिंग डोंगर असे म्हणतात. ह्याचा पण व्हिडिओ मी एक दिवशी बनवेन. बारीक पाऊस चालू होताच. त्या पावसाचा आनंद घेत, डोंगर बघत मी त्या दिशेने निघालो. जाताना जनावरे चरत दिसले. भारी वाटलं मनाला. हा डोंगर भरपूर मोठा आहे. परत जरा थांबून सगळ्या तिथला एरियाचा नजारा बघितला. वारा सुटलं तर बारीक पाऊस चालू होता आणि त्यात हा दृश्य मनाला छान वाटलं. त्यानंतर घारही. परत तसंच पुढे गेलो. बारीक पाऊस चालू झाला. साईडलाच माझ्या तिथं डोंगर, त्यावर जनावरे चरत होती. त्याच डोंगरात हा तलाव भरपूर मोठा आहे. हा तलावाचा पण व्हिडिओ मी कधीतरी टाकवीन व्हिडिओमधून. पाऊस पडलेला, साईडला हिरवं झालं होतं. जाताना कुत्रा मागायला लागला होता, पण आता काय लागला नाही. काय माहीत काय झालं. थोडं थांबून तिथला पाहणी ते तलाव बघत भारी वाटलं. जाऊच वाटेना तिथनं. ऑफिस काम सगळं आवरून परत चाललो. त्या ह्याच्यात मंदिर आहे, ब्रह्मनाथ मंदिर म्हणून. त्यानंतर इथं महादेवाची मूर्ती 20 फुटाची आहे. तिथं पण जायला मला टाईम नाही मिळाला. परत त्याच डोंगरात पोलिसांचं गोरेगाव मैदान आहे. प्रशिक्षण इथं आहे, गोळीबारचं चालतंय. महाराष्ट्र पोलीस, सांगली पोलीस. आमचा ऑटोमॅटिक दार उघडला आणि मला म्हणला मला काय तर खायला पाहिजे. माझ्या व्हिडिओ सपोर्ट करा. धन्यवाद.